राज्यातल्या हजारो वीज कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून 72 तासांच्या संपाची हाक दिली होती आणि या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या जनतेची झोप उडाली होती। काही जणांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कारण हा जर संप झाला तर जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल आणि या संतापाचं खापर अनायसे शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर फोडलं जाईल असा अंदाज अनेक जणांनी बांधला होता। परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा अत्यंत समर्थपणे हाताळला आणि वीज कर्मचाऱ्यांनी 12 तासात हा संप मागे घेतल्याची घोषणा केली। या संपूर्ण घडामोडींवर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले हे वाटाघाटींचं कौशल्य वादातीत आहे। 2014 पासून महाराष्ट्राची जनता हे कौशल्य वाहते। 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तेव्हा त्यांचं सरकार अस्थिर करण्यासाठी राज्यात विविध आंदोलने आणि मोर्चे निघू लागले। मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये निघालेले जे मोर्चे होते ते अत्यंत भव्य मोर्चे होते। असे मोर्चे यापूर्वी महाराष्ट्राने क्वचितच पाहिले असतील। मुख्यमंत्री पदावर बसलेला एक ब्राह्मण ही सगळी परिस्थिती कशी हाताळतो अशा प्रकारचा प्रश्न अनेक लोकांच्या मनात होता। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे प्रश्न, हे सगळे मुद्दे अत्यंत कौशल्याने हाताळले, अत्यंत संयमाने हाताळले आणि या परिस्थितीतून मार्ग सुद्धा काढला। असे मार्ग काढण्याची त्यांची जी हातोटी आहे त्याची काही ठोस कारणं आहेत। देवेंद्र फडणवीसांकडे लांब कान आहेत, म्हणजे दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची पूर्ण क्षमता त्यांच्याकडे आहे। हे मुद्दे समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो प्रामाणिकपणा आणि सचोटी आवश्यक असते, दुसऱ्याच्या मनात विश्वास निर्माण करण्याची एक कला जी आवश्यक असते ती देवेंद्र फडणवीसांकडे ठासून भरलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी राज्यात त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेले जे प्रश्न आहेत ते अत्यंत संयमाने, चिकाटीने आणि शांततेने सोडवण्यामध्ये यश मिळवलं। शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर वर्षोनवर्ष भिजत पडलेले असेच काही प्रश्न उपस्थित करून राज्याचं वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशा प्रकारची शंका अनेकांना होतीच आणि असे अनेक मुद्दे आता तापवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। पंढरपूर कॉरिडॉरचा जो प्रश्न आहे, जो मुद्दा आहे, तो आता तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ताकदीने सुरू आहे आणि शिंदे फडणवीस सरकारला 6 महिने सुद्धा झालेले नाही आहेत। अशा काळामध्ये माड, अंगणवाडी आणि वीज कर्मचारी अचानक आंदोलनाच्या पवित्र्यात येतात, संप पुकारतात। हे जे काही चित्र आहे ते संशय घेण्याला जागा देणारं चित्र आहे। वीज कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला त्या संपाची कुजबूज सुद्धा नव्हती, चर्चा सुद्धा नव्हती। अचानक या मंडळींनी निर्णय घेतला आणि 72 तासाच्या संपाची घोषणा करून मोकळे झाले। वीज पुरवठा ही जी सेवा आहे ती अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते आणि अशा प्रकारच्या सेवांमध्ये जेव्हा कोलदांडा घालण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जनतेमध्ये स्वाभाविकपणे अस्वस्थता निर्माण होते आणि त्याची कुठेतरी झळ राज्य सरकारला बसतेच। अत्यावश्यक सेवा ही एक दुखरी नस आहे आणि ती दाबून आपलं भलं करण्याचे जे प्रयोग आहेत ते याच्यापूर्वी अनेक वेळा झालेले आहेत। शरदराव हे महापालिकेचे शक्तिमान नेते होते आणि शरदरावांची खेळी नेहमी अशी असायची, जेव्हा जेव्हा सणवार यायचे तेव्हा शरदराव अचानक संपाची घोषणा करायचे आणि महापालिकेमध्ये संपाची घोषणा झाल्यानंतर सफाई कर्मचारी ठिकठिकाणी जे कचऱ्याचे ढिगारे आहेत ते उचलणं बंद करायचे आणि त्याच्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत आणि या कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी येते असं वातावरण निर्माण व्हायचं आणि हे वातावरण फार नाही 2 दिवसात निर्माण व्हायचं आणि सणावाराच्या तोंडाला हे काय अरिष्ट आलंय अशी भावना जनतेमध्ये निर्माण व्हायची। त्यामुळे महापालिका प्रशासनाला नेहमी नाक मुठीत घेऊन शरदरावांबरोबर वाटाघाटीच्या टेबलावर यावं लागायचं आणि शरदराव आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात यशस्वी व्हायचे। अत्यावश्यक सेवांचं हे असं असतं, त्याच्यामुळे अत्यावश्यक सेवा रोखणाऱ्यांना रोखण्यासाठी मेस्मा हा कायदा आहे आणि जेव्हा वीज कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली तेव्हा राज्य सरकारने मेस्मा अंतर्गत या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला। परंतु हा जो प्रश्न आहे तो दडपशाहीने सुटणारा नाहीये। या प्रश्नामध्ये चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातूनच गेलं पाहिजे याच्याबद्दल राज्य सरकार ठाम होतं। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दडपशाहीच्या ऐवजी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारला आणि त्याच मार्गाने वीज कर्मचाऱ्यांचा संप संपवण्यात त्यांना यश मिळालं। सत्तेच्या सोपानावर बसलेला आपल्याला जनतेची सेवा करायची आहे ही भावना मनात घेऊन बसला असेल तर ठीक, अन्यथा राज्याच्या जनतेचे जे काही हाल होतात त्याचं चित्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जनतेने पाहिलं आहे। ज्यांच्या हातात प्रशासनाची सूत्र होती ते मुख्यमंत्री या संपूर्ण काळामध्ये घरी बसलेले, त्याच्यामुळे प्रश्न मांडायचा कोणाकडे, बोलायचं कोणाशी असा प्रश्न नेहमीच लोकांना पडलेला असायचा आणि त्यामुळे या काळामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांची जी आंदोलनं झाली, ST कर्मचाऱ्यांची जी काही आंदोलनं झाली ती आंदोलनं हाताळण्यामध्ये सरकारला अभूतपूर्व अपयश आलं। या काळामध्ये सरकार इतकं उर्मटपणे वागत होतं की
MPSCच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि तरीही या सरकारला जाग आली नाही। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान सुद्धा 100वर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, तरीही सरकार जागा झालं नाही। सरकारमध्ये शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता नव्हतीच, परंतु समज सुद्धा नव्हती आणि उर्मटपणा तर इतका ठासून भरलेला की ज्याच्यामुळे सरकारची तर शोभा झालीच, परंतु जनतेचे अतोनात हाल झाले। वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचं अरिष्ट अचानक निर्माण झालं आणि या अरिष्टामागे राज्यातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे अशा प्रकारची चर्चा होती। लोक याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव आहे अशा प्रकारची कुजबुज करत होते। वीज संप घडवायचा आणि या निमित्ताने राज्य सरकारचं तोंड काळं करायचं अशा प्रकारचा डाव होता, परंतु एकूणच या प्रश्नाबद्दल राज्य सरकार सुरुवातीपासून आश्वस्त होतं। महाजनकोचे संचालक विश्वास पाठक यांनी या वीज संपाच्या घोषणेनंतर एक ट्विट केला होता आणि या ट्विटमध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या जनतेने घाबरून जाऊ नये, वीज कर्मचारी आपला संप मागे घेतील। आणि त्याचबरोबर या ट्विटमध्ये अनेक वाक्य जोडलेलं की वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे। म्हणजे राज्य सरकार हा संप हाताळताना दोन्ही प्रकारच्या परिस्थितीला तयार होतं। एका बाजूला वीज कर्मचाऱ्यांची वाटाघाटी सुरू असताना वीज कर्मचाऱ्यांनी जर संप केलाच तरीही राज्याचा विद्युत पुरवठा अखंडित राहील याची व्यवस्था सुद्धा राज्य सरकारने केली होती। त्याच्यामुळे राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणामध्ये किती अलर्ट होतं याची आपण कल्पना करू शकता। वीज कंपन्यांचे खाजगीकरण होईल अशा प्रकारची आवाई उठवून वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती। खाजगीकरण हा संपवाल्यांसाठी कायमच परवलीचा शब्द राहिलेला आहे, कारण सरकारी कारभार म्हणजे सुखाचा असतो, अर्थात कर्मचाऱ्यांसाठी, आणि खाजगीकरण जेव्हा होतं तेव्हा काम करावं लागतं। त्याच्यामुळे खाजगीकरणाला कायमच कामगार संघटनांचा कडाडून विरोध असतो आणि या खाजगीकरणामध्ये गौतम अडाणींचं नाव आलं, त्याच्यामुळे हा विरोध अधिक कडवा झाला। आपल्याला माहिती आहे की विरोधक भाजपवर नेहमीच आरोप करतात की गौतम अडाणी हे देशातले नंबर 1 उद्योगपती भाजपच्या मांडीवर बसलेले आहेत। वस्तुस्थिती अशी आहे की काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये गौतम अडाणी येणार होते आणि त्यांना त्या कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्याची जबाबदारी पवार खानदानचे चिराग आणि आमदार रोहित पवार यांनी स्वतः उचलली। रोहित पवार यांनी गौतम अडाणींना कारचं सारथ्य करत म्हणजे ड्रायव्हिंग करत कार्यक्रम स्थळापर्यंत नेऊन सोडलं। विरोधक ज्या अडाणींवर भाजपचे असल्याचा आरोप करतात त्या अडाणींचं ड्रायव्हिंग करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत, इतका अडाणींचा करिश्मा आहे। तर त्या गौतम अडाणींना वीज कंपन्या बहाल करण्यात येणार आहेत अशा प्रकारचा आक्षेप घेऊन वीज कर्मचाऱ्यांनी ही संपाची हाक दिली होती। संपाच्या घोषणेनंतर शिंदे फडणवीस सरकार अलर्ट मोडवर आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या। बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीमध्ये महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, ऊर्जा विभाग या विविध विभागांसह वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस यांनी ही संपूर्ण बैठक हाताळली आणि या बैठकीनंतर जी चर्चा झाली त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली। सरकारच्या दृष्टीने हे खूप मोठे यश आहे, कारण या संपाकडे अनेक जण डोळे लावून बसलेले आणि जाणकारांचा अंदाज असा होता की संपाचं हे प्रकरण चिघळेल आणि त्याच्यामुळे राज्यातलं वातावरण संपूर्णपणे बिघडून जाईल। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी कारवाई करून ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या पूर्वीच नियंत्रणात आणली। त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहात जेव्हा संपाच्या मुद्द्यावर वाटाघाटी होणार होत्या तेव्हा त्या वाटाघाटींमध्ये विरोधकांकडून म्हणजे समोर जे लोक चर्चेसाठी बसणार आहेत त्यांच्याकडून अडाणी अस्त्राचा वापर निश्चितपणे होणार याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना आधीच होती आणि हा मुद्दा उपस्थित झाला सुद्धा। तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की वीज कंपन्यांचं खाजगीकरण करण्याचा सरकारचा कोणता इरादा नाही आहे। अडाणी यांनी जो अर्ज केला आहे तो समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला आहे। म्हणजे सरकारची योजना अत्यंत स्पष्ट आहे। वीज कंपन्यांचा अस्तित्वात असलेल्या ढाच्यामध्ये बदल करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही आहे, परंतु वीज कंपन्यांच्या समोर खाजगी कंपन्यांची एक मोठी रेस सुद्धा सरकारला खेचायची आहे की ज्याच्यामुळे वीज निर्मिती आणि वीज वितरण या दोन्ही मुद्द्यांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या कायमच्या नष्ट होतील। देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांचा जो मुख्य मुद्दा होता तोच मुळासकट उपटून टाकला, खोडून टाकला आणि त्याच्यामुळे संपाची हाक देणाऱ्यांची हवा बैठकीच्या पहिल्या 15 मिनिटातच निघून गेली। त्याच्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काही घोषणा केल्या। त्याच्यामध्ये वीज कंपन्यांमध्ये येत्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।
कंत्राटी कामगारांबद्दल सरकार अत्यंत सकारात्मक आहे असं सांगून त्यांनी कामगारांच्या सुद्धा भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणा करून देवेंद्र फडणवीसांनी या वाटाघाटीत बाजी मारली आणि संपाचं अरिष्ट जे महाराष्ट्रावर येणार होतं, महाराष्ट्राच्या जनतेवर येणार होतं, ते नष्ट करून टाकलं। संपाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 12 तासाच्या आत देवेंद्र फडणवीस यांनी हा पराक्रम केला आणि हे जे यश त्यांना मिळालं त्याची जी 2-3 प्रमुख कारणं होती ती कारणं म्हणजे संकट समोर आल्या त्यांनी ते संकट नष्ट करण्यासाठी हालचाल सुरू केली। त्याच्यानंतर संकटाचं कारण काय आहे याचा अभ्यास वाटाघाटीच्या टेबलवर चर्चा करण्याच्या पूर्वीच त्यांनी करून ठेवलेला। त्याच्यामुळे ज्या काही वाटाघाटी झाल्या त्या अत्यंत सुफळ संपूर्ण झाल्या आणि संपकऱ्यांचा मुख्य मुद्दा जो होता खाजगीकरणाचा, त्या मुद्द्यातली हवा काढून घेताना कर्मचाऱ्यांना खुश करण्याची मुत्सद्देगिरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली। मी आधी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे 2014 साली जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते नवखे होते, परंतु त्याच्यानंतर 5 वर्ष त्यांनी अत्यंत यशस्वीपणे महाराष्ट्राची कमान सांभाळली। परंतु या 5 वर्षापेक्षा अधिक महत्त्वाचा अनुभव त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या पुढच्या 2.5 वर्षात आला। या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते आणि हा 2.5 वर्षाचा काळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत आव्हानाचा काळ होता, अत्यंत खडतर असा काळ होता। या काळामध्ये मी पुन्हा येईन या घोषणेवरून देवेंद्र फडणवीस यांची अनेकदा खिल्ली उडवण्यात आली, अनेकदा त्यांचा अपमान करण्यात आला। परंतु जेव्हा माणूस वाईट परिस्थितीमध्ये असतो तेव्हा त्याच्या क्षमता अधिक ताणल्या जातात, अधिक उंचावल्या जातात आणि महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात नेमकं हेच झालं। 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून असलेला देवेंद्र फडणवीसांना जो अनुभव होता तो 2.5 वर्षाच्या काळात चौपटीने वाढला आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आज इतके मजबूत झालेले आहेत की कोणतेही आव्हान जे विरोधक निर्माण करतात ते परतवून लावण्याची पूर्ण क्षमता त्याच्यामध्ये आहे। असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भात्यामध्ये असे अनेक अमुक बाण आहेत की ज्या बाणांचं उत्तर कोणाकडे नाहीये, परंतु देवेंद्र फडणवीसांची जेव्हा चर्चा होते, देवेंद्र फडणवीस यांचा जेव्हा विचार होतो तेव्हा फडणवीसांवर चालणारा एकही बाण पवारांच्या भात्यात नाही, हे गेल्या 7.5 वर्षाच्या काळामध्ये स्पष्ट झालेलं आहे। आणि शिंदे फडणवीस सरकारच्या 6 महिन्याच्या काळामध्ये हा जो पहिला संप झाला त्या संपाच्या काळात सुद्धा पुन्हा एकदा याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध केलेलं आहे। न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती करतोय की आमचे व्हिडिओ जसे आपण लाईक करता, त्याच्यावर कमेंट करता, तसंच आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज डंका आज 50,000 पार झालेला आहे। येत्या 2-3 महिन्यामध्ये न्यूज डंका 1 लाख सबस्क्रायबरची संख्या सहज गाठेल असे प्रयत्न आम्ही करतोय आणि ते प्रयत्न तुमच्या साथीशिवाय अशक्य आहेत, अपूर्ण आहेत। त्याच्यामुळे आठवणीने सबस्क्राईब करा। नमस्कार आणि धन्यवाद।